नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात मित्रांनो. कसं काय तब्येत गिबेत चांगली आहे ना? सकाळचे 8 वाजलेले. तुमचा चहा पाणी झालाच असेल. माझा पण चहा पाणी झाला आता नेमकं एवढ्यात. सकाळचे आता 8 वाजले आहेत आणि बाहेर खूप गार वारं सुटलं, एकदम मस्त गार वाटवलं आहे. आणि त्याचं कवळं कवळं ऊन बी पडलं बाहेर. रात्री रातभर खूप बराच वेळ पाऊस चालू होता आणि त्यात लाईट पण नव्हती ना. त्यामुळं आता आज सकाळी उठून जरा मी विचार करतो की बाहेर कुठेतरी जाऊन फिरून यावं, कारण घरी बी जास्त वेळ थांबू शकत नाही. घरच्यांना असं वाटतं मोबाईल घेऊन काय बावळटवाणी नुसतं फिरत राहते, मोबाईल घेऊन इकडे तिकडे नुसतं काय करत राहतो कुणास ठाऊक. आणि त्यांना कुठं माहिती आहे की मी व्हिडिओ ब्लॉग बनवतो म्हणून. ठीक आहे, तुम्ही एक काम करा, फक्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, जेणेकरून मला आहे ना एक तुमचा चांगला सपोर्ट मिळेल आणि मला व्हिडिओ बनवण्याची एक चांगली स्फूर्ती मिळेल. काय तुमचा सपोर्ट आणि तुमचं सबस्क्राईबच मला एक चांगली प्रेरणा देऊ शकते. प्लॅन तर आज माझं फिरायला जायचं होतं, पण नंतर जेव्हा घरच्या बाहेर पडलो त्यावेळेस मला लक्षात आलं की यार आज तर आपल्याला घर भरणीच्या कार्यक्रमाला जायचं आहे. कारण मला मित्रांना आदल्या दिवशी सांगून ठेवलं होतं उद्या माझी घरची घर भरणी आहे आणि तुला यावंच लागेल. घराच्या बाहेर ज्यावेळेस पडलो तेव्हा रस्त्यातच मित्राचं घर आहे, तेव्हा मला दिसलं का रे यार, म्हटलं इथं तर मंडप टाकेल आहे. म्हटलं यार आज तर आपल्याला घर भरणी जायचं आहे. मग फिरायला जायचा प्लॅन मला कॅन्सल करावा लागला आणि त्याच्यानंतर मग मला तिथे घर भरणीच्या कार्यक्रमाला थांबावं लागलं. मग आता काय घर भरणीचा कार्यक्रम आणि ते पण मित्राचं म्हटलं तर काम तर करावं लागणार आहे. थोडंफार कामाला हातभार लावा म्हटलं. तर आज तर पुरं दिवस बघा गिरेच कामाचं जाणार आहे. पण त्याआधी म्हटलं गाडीमध्ये पेट्रोल कमी आहे, थोडंफार गाडीत पेट्रोल टाकून आणावं, जेणेकरून थोडंफार हिंडा फिरायचं काम जर पडलं हे आणि ते आणि तर गाडीत पेट्रोल पाहिजे. म्हणून थोडं थांबल्यानंतर मित्राला बोलल्यानंतर मी निघालो पेट्रोल टाकायला. एकदा गाडीत पेट्रोल टाकून घ्यावं, त्या टँकी फुल तर माणसं कुठं बी एकदम एन्जॉयमध्ये फिरू शकते. गाडीत पेट्रोल भरल्यानंतर मी परत एकदा आलो आहे मित्राच्या घरी, कारण त्याचे मला सारखे फोन येत होते, आता कुठं याला लवकर नाही, इथं किती कामं पडलेत. मग त्यासाठी आता मित्राचं घर म्हटलं तर तेव्हा थोडंफार आपलं बनतंच की थोडंफार काम करावं लागेल म्हणून. आता इथं आल्यानंतर मला तर काही वाटत नाही की माझ्या हिस्साचं काही काम राहिलं म्हणून, कारण इथं त्याच्या घरच्या लोकांनी बरंच काय त्याच्यावर काम करून ठेवलं होतं. मी काय नाही, आपलं व्हिडिओ बनवण्यामध्ये मग्न. मग काय एकदा तुम्हाला मित्राचं नवीन बनवलेलं घर कसं आहे ते आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. फक्त मित्रांनो एक काम करा, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा आणि जमलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. काय मला व्हिडिओ करता का?
आता सगळ्यात मोठं मेन काम म्हणजे गिफ्ट. गिफ्ट काय घ्यायचं तर मला काही कळतच नव्हतं. तर नेमकं घर भरणीचे कार्यक्रमाला गिफ्ट काय देतात ते मला काही एवढं ठाऊक नाही. तरी पण मी गिफ्ट गॅलरीमध्ये गेलो, ते चांगली वस्तू घेतली घेऊन येऊ. आतमध्ये गेल्यानंतर मी त्याला म्हटलं खूप चांगली एखादी फ्रेम दाखव म्हटलं, बाबासाहेब गौतम बुद्धाची. त्यानं मला 4-5 फ्रेम दाखवले. त्याच्यातून कोणती चांगली कोणती निवडा मग तेच कळलंच नाही, कारण मग सगळ्यात फ्रेम चांगलं होतं. म्हणून मी एकच ते गौतम बुद्धाची फ्रेम उचलली, म्हणजे ही पॅक करून द्या. 150 आतमध्ये गिफ्ट गॅलरीमध्ये पाहिल्यानंतर बरेच काही असे वस्तू होते जे मला खूप आवडले होते. असं वाटत होतं की हे घ्यायचं ते आहे. शेवटी गौतम बुद्धाची मूर्ती पॅक करायला लागली आणि तिथून आम्ही बाहेर पडलो. वाटर बैग रे पन्या सब एक इसमें डाल के रखा मैं, रात को जाते वक्त डाल देंगे। अब तर मित्रांनो, मी माझी फॅमिली आम्ही सगळेजण मित्राचे घर भरण्याचे कार्यक्रमाला आलेलो आहे. तर बरेच सगळंच आम्ही जरा कामामध्येच बिझी होतो आज, त्यामुळे काही व्हिडिओ काय बनवता आला नाही. त्यामुळे संध्याकाळी कार्यक्रम जरा पूर्ण आटपला. जेवण खावण्याचा कार्यक्रम चालू आहे, त्यामुळे थोडंफार तुम्हाला जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. कुठे मंत्री वर गेली का? पूनम का तिने आली ती घरी फोटो काढून व्हिडिओ शूटिंग करायलो. संतोष वगैरे आला, संतोष भाऊ
मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की लाईक अँड कमेंट करून सांगा, जेणेकरून मला पुढचा व्हिडिओ बनवायला सोपं जाईल.